तर आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। नेमकं काय हे प्रकरण पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यावधींची बोगस बिलं उचलण्यात आली। 2021 ते 23 या काळात तब्बल 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलण्यात आली। परळी आणि अंबाजोगाईत एकही काम न करता बिलं उचलली गेली। आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप। बोगस बिलं उचलल्याची तक्रार अजित पवारांकडे करणार। डीपीडीसीच्या बैठकीत बोगस बिलाचा मुद्दा उपस्थित करणार सुरेश धस यांची माहिती। अजित पवारांनी माझा एकेरी उल्लेख करावा, मात्र 73 कोटी रुपयांची बोगस बिलं उचलणाऱ्यांवर प्रेम करू नये, सुरेश धस यांचं वक्तव्य। नैतिकदृष्ट्या मी दोषी नाही, सध्या मी टार्गेटवर। बीड प्रकरणात आरोपींना फासावर चढवा, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंच्या जागी मी असते तर राजीनामा दिला असता। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय, सुप्रिया सुळे आक्रमक। नैतिकतेच्या मुद्द्यावरून अजितदादा आणि सुप्रिया सुळेंमध्ये जुंपली। सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही आम्हाला चांगलं माहिती, बाकींनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, अजित पवारांचं प्रत्युत्तर। पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिल्यास लगेच राजीनामा देईल, माझ्याबाबत काय करायचं अजित पवार ठरवतील। देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडेंची आमदारांसमोर भूमिका। 4 दिवस वाट पाहणार, नंतर कागदपत्र कोर्टात समोर ठेवेन। तुम्ही मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांना पोस्टकार्ड टाका, राज्यातील जनतेला आवाहन करणार, अंजली दमानी यांचा इशारा। धनंजय मुंडे दिल्लीत अमित शहांना भेटून आल्यानंतर त्यांचा राजीनामा होईल, तृप्ती देसाई यांचं विधान।